राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा आणि महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो हा विचार करायला हवा। आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्त्वज्ञानाचा समावेश धोरणमध्ये आहे। शिक्षकांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे दूरदर्शी पावले असे मत MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी व्यक्त केलं। भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्रात प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नर्रे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलं होतं। परिषदेचा उद्घाटन प्रसंगी MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, डॉक्टर दत्तात्रय तापकीर, संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण 2020 साली ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 ज्याही नावाने तुम्ही त्याचा उद्बोधन करत असाल, या गोष्टीला सर्वाला 2020 साली सुरुवात झाली आणि 2030 पर्यंत या सगळ्या गोष्टी सगळ्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत। याचा जो एक ध्येय आणि धोरण जे केंद्र सरकारने ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळेच एज्युकेशनल फॅटर्निटी म्हणजे एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सगळे जेवढे फॅकल्टीज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होत आहेत। आणि हे होत असताना ज्याची सगळ्यात मूळ जबाबदारी NEPची लागू करण्याची ज्यांच्यावरती आहे ते म्हणजे कॉलेज ऑफ एज्युकेशन, BEd कॉलेज, DEd कॉलेजेस, MAd कॉलेजेस, ज्या ठिकाणी शिक्षक स्वतः तयार होतात अशा कॉलेजेसची याची प्राथमिक जबाबदारी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये 2030 साली सगळे 2 वर्षाचे BEd कॉलेजेस हे त्या ठिकाणी बंद होऊन इंटिग्रेटेड कॉलेजेस त्याच्यामध्ये चालू होत आहेत, ज्याच्यामध्ये BA BEd असेल, BCom BEd असेल, BSc BEd असेल। परंतु मी आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांचं आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी विचार न करता की येणारं जे काही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील की 2 वर्षाचं कॉलेज ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे, कोणासोबत विलीन करायचं आहे, दुसऱ्या कॉलेजेससोबत त्यांचे टायअप करून त्यांनी स्वतःचं कॉलेज चालवायचं आहे किंवा काय करायचं आहे, जो NCTनं अजून निर्णय घेतलेला नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता NAC त्यांचं झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीच्या नॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन आणि नियोजन केलं। मी त्याबद्दल त्यांच्या टीमचे आणि सर्वप्रथम प्राचार्यांचे मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की इंडियन नॉलेज सिस्टीम फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ टीचर एज्युकेशन थ्रू NEP 2020 अत्यंत रंच असल्यामुळं पुण्यामधली लोक आहेत, मुंबईवरून काही लोक येत आहेत, मध्य प्रदेशमधून काही लोक येत आहेत, सगळे की नोट स्पीकर आज काही पुण्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि उद्या जे बाहेरच्या राज्यातनं जी लोक मान्यवर या ठिकाणी येत आहेत त्यांचं मार्गदर्शन हे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि ऑनलाईन माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्राप्त होतं। खरं तर भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता याविषयी डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांनी मार्गदर्शन केलं। सरकारने जी भूमिका घेतली होती की इंडियन एथॉज आणि भारतीय संस्कृती ही जर मुलांमध्ये आपण लहानपणापासून रुजवण केली तर आता जो चंगळवाद आणि संस्कृतीचं पतन जे चालू आहे ते थांबेल। आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेकॉले यांनी 200 वर्षापूर्वी ही सिस्टीम बदलली, जी आपल्याकडे काही हजार वर्षे होती गुरुकुल पद्धतीची आणि प्रत्येक मुलाला पर्सनल अटेन्शन आणि 20-25 लोकांचा ग्रुप, पण ती मास एज्युकेशन सिस्टीम केली इंग्लिश गव्हर्नमेंट असताना आपल्याकडे, त्याचे आपल्याला तोटे झाले आणि हळूहळू भारतीय पद्धती, परंपरा आणि संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, म्हणून ही मोठी स्टेप उचललेली आहे। मी MIT विश्वविद्यापीठाचा कुलगुरू आहे, तर आम्ही 2017 पासून योगा, प्राणायाम, मेडिटेशन हा क्रेडिट प्रोग्राम आणला NEP मध्ये सांगितल्याप्रमाणे। NEP जरी 2020 साली आणलं तरी तो मी थोडा आधी चालू केला होता आणि मग पुढे इंटिग्रेट केला NEP आल्यावर क्रेडिट प्रोग्राममध्ये। तर ती जी मुलं आता पास आउट झाले तर त्यांना खूप फायदा होत आहे, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि काम करण्याची वृत्ती आणि सेल्फ मोटिवेशन हे सगळं आपल्या परंपरेतून मिळतं। मित्रहो, आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आवर्जून असा आग्रह धरण्यात आला आहे की अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरती सर्व स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या प्राचीन ज्ञानाची कल्पना यावी की भारत देश प्राचीन काळापासून सर्व ज्ञानशाखांमध्ये कसा प्रगत होता, त्यामध्ये काय काय प्रगती झाली होती
किती ज्ञानाचा साठा आहे ह्याबद्दल अनेकदा आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील शिक्षक देखील अनभिज्ञ असतात, माहीत नसतं किंवा काहीतरी अंदाजपंचे काहीतरी एक जुजबी माहिती असते. तर ही माहिती होण्यासाठी अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सेस, असे सेमिनार्स, अशी व्याख्यानं, अशा चर्चा आणि इव्हन अशावरती पुस्तकं निर्माण झाली पाहिजेत की ज्यातून आपल्या तरुण पिढीला हा ज्ञानाचा वारसा माहिती होईल.